श्री स्वामी समर्थ. उद्या वैशाख पौर्णिमा, नृसिंह जयंती. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा या 2 वस्तू. शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो. उद्याची तिथी साधी सुधी समजू नका. उद्या आहे वैशाख पौर्णिमा. पण ही केवळ पौर्णिमा नाही, तर उद्या साक्षात विष्णूंचा असा अवतार प्रगटला होता ज्यांच्या केवळ गर्जनेने ब्रह्मांड हादरलं होतं. ते म्हणजे भगवान नृसिंह. तुम्ही आजवर अनेक व्हिडिओ पाहिले असतील, अनेक उपाय केले असतील. तुम्हाला वाटत असेल की मी पुन्हा तेच सांगणार आहे का, की एखादा दिवा लावा किंवा नैवेद्य दाखवा. तर थांबा, मुळीच नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील संकटांचा शेवट करणारा ठरणार आहे. तुम्ही कधी विचार केला का, भगवान विष्णूंचे इतर अवतार जसे श्रीराम किंवा श्रीकृष्ण हे महालात किंवा पृथ्वीवर वावरले, पण भगवान नृसिंहाचा प्रगट सोहळा कुठे झाला? एका खांब्यातून. आणि त्यांनी राक्षसांचा अंत कुठे केला? घराच्या उंबरठ्यावर. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, उंबरठा. हा उंबरठा तुमच्या घराची केवळ चौकट नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जिथे साक्षात नृसिंह भगवान पहारा देतात. पण दुर्दैवाने आपल्याला तो उंबरठा कसा जागृत करायचा हे माहीत नाही. आपल्या प्रगतीत अडथळे का येतात? शत्रू आपल्यावर भारी का पडतात? कारण आपल्या घराचा हा मुख्य केंद्रबिंदू ऊर्जाहीन झालेला असतो. आज मी तुम्हाला अशा 2 गुप्त वस्तू सांगणार आहे ज्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात अत्यंत गूढ रीतीने केला आहे. उद्या संध्याकाळी, म्हणजे जेव्हा दिवस मावळत असेल आणि रात्र उगत असेल, नेमक्या त्याच संधी प्रकाशात जर तुम्ही या 2 वस्तू उंबरठ्यावर ठेवल्यात तर चमत्कार पहा. तुमच्या विरुद्ध कटकारस्थानं रचणारा शत्रू मागे, तो घरातला असो वा बाहेरचा, तो स्वतःहून तुमच्या समोर नतमस्तक होईल. त्याची कुबुद्धी नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, हे ठेवण्याची एक विशिष्ट वेळ आणि अत्यंत गुप्त मंत्र आहे. जर वेळ चुकली तर उपाय लागू होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे संकटांपेक्षाही घातक असतं. पुढे जाण्यापूर्वी आपली उपस्थिती दर्शवा. कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या अटूट श्रद्धेची पावती आहे आणि यामुळे तुमच्या घराभोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार व्हायला सुरुवात होते. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा सत्य आणि प्रभावशाली माहितींपासून तुम्ही वंचित राहू नये, हीच माझी इच्छा आहे. मित्रांनो, कधी विचार केला का, भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी उंबरठाच का निवडला? हिरण्यकश्यपूला वरदान होतं की तो घरात मरणार नाही आणि बाहेरही मरणार नाही. मग उंबरठा ही अशी जागा आहे जी घराच्या आतही नाही आणि बाहेरही नाही. ती एक संधी आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर उंबरठा हा तुमच्या घराचा फिल्टर असतो. बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विचार आणि प्रत्येक लहरी याच उंबरठ्यावरून आत प्रवेश करतात. आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला पूजनीय का मानलं? कारण त्यांना माहीत होतं की जर उंबरठा सुरक्षित असेल तरच घरातील लक्ष्मी आणि सुख टिकून राहील. नृसिंह जयंतीचा दिवस हा वर्षातला असा एक दिवस असतो जेव्हा या उंबरठ्यामध्ये ब्रह्मांडातील प्रचंड ऊर्जा प्रवाहित होते. पण तुमच्या लक्षात येतं का, आजकाल आपल्या घरात सतत कटकटी का होतात? विनाकारण आजारपण का येत आहे? किंवा तुमचं चांगलं चाललेलं काम अचानक का थांबतं? याचं कारण म्हणजे नजरबाधा आणि अडकलेली ऊर्जा. कधी कधी तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाकडी नजर पडते. लोक समोरून हसून बोलतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर असतो. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या उंबरठ्यावर येऊन साचते. एखाद्या जुन्या
पाईपमध्ये कचरा अडकल्यावर जसं पाणी पुढे जात नाही तसं तुमच्या उंबरठ्यावर नकारात्मकतेचा कचरा साचला की घराची प्रगती थांबते. व्यवसायात कोणीतरी पाय ओढत असेल किंवा मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर समजा तुमच्या घराची ही एनर्जी बॉर्डर ब्लॉक झालेली आहे. आज मी जो उपाय सांगणार आहे तो केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते एक आध्यात्मिक शास्त्र आहे. हा उपाय तुमच्या उंबरठ्याला एका अभेद्य किल्ल्यात रूपांतर करेल. मी ज्या 2 पदार्थांबद्दल बोलणार आहे ते तुमच्या स्वयंपाकघरातच सहज मिळतील, पण त्यांचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही. या 2 वस्तू एकत्र केल्यावर जे कॉम्बिनेशन तयार होतं ते एखाद्या मॅग्नेट सारखं काम करतं. ते तुमच्या घरातील वाईट शक्तींना बाहेर खेचून काढतं आणि भगवंताच्या तेजाला घरात प्रवेश देतं. पण लक्षात ठेवा, हे पदार्थ फक्त उंबरठ्यावर ठेवण्याचे नाही तर ते एका विशिष्ट पद्धतीने सक्रिय करायचे आहे. ते कसं करायचं, त्या 2 वस्तू नक्की कोणत्या आहे आणि शत्रूला नामोहरम करणारी ती कृती कोणती, हे आता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी मनापासून एकदा नरसिंह भगवान की जय नक्की म्हणा आणि ही माहिती तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आता मात्र खूप लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. उद्या संध्याकाळी जेव्हा सूर्य क्षितिजावर मावळत असेल आणि रात्रीचा अंधार हळूहळू पृथ्वीला कवेत घेत असेल, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, नेमक्या याच संधी प्रकाशात तुम्हाला हा विधी करायचा आहे. याच काळात भगवान नरसिंह प्रगट झाले होते, त्यामुळे या वेळेला ब्रह्मांडात अफाट शक्ती असते. पिवळी मोहरी याला शास्त्रामध्ये सिद्धार्थ असंही म्हटलं जातं. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मोठ्या यज्ञात किंवा विज्ञानात पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो. का? कारण पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जे शोषून घेणारा जगातला सर्वात शक्तिशाली नैसर्गिक घटक आहे. जसा स्पंज पाणी शोषून घेतो तशीच ही मोहरी तुमच्या घराभोवती असलेली शत्रूची नजर, लोकांचा मत्सर आणि वाईट लहरी स्वतःमध्ये खेचून घेते. पण लक्षात ठेवा, ही साधी मोहरी नाही, ती तुमच्या विश्वासाने आणि नृसिंहदेवाच्या स्मरणाने भरीत होणार आहे. भीमसेनी कापूर. कापूर तर आपण रोज जाळतो, पण भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि त्याचे गुणधर्म अद्भुत असतात. भीमसेनी कापूर हा घरातील वातावरणाचे शुद्धीकरण करतो. पण थांबा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ हे उंबरठ्यावर ठेवून चालणार नाही. जर तुम्ही हे फक्त ठेवलं तर त्याचा परिणाम फक्त 10% मिळेल. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि तिसरा भाग. जी गोष्ट तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार करेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाची तरी तुमच्या घरावर वाईट करणी बाधा आहे, कोणाची तरी नजर तुमच्या मुलांच्या प्रगतीला आडवी येते, तर ही तिसरी गोष्ट म्हणजे शत्रूचं नाव न घेता केलेला संकल्प. हो, तुम्हाला काय करायचं आहे, या भीमसेनी कापराच्या वडीवर तुम्हाला पिवळे मोहरीचे दाणे ठेवायचे आहे. पण हे ठेवण्यापूर्वी ती मोहरी आपल्या उजव्या मुठीत घट्ट पकडायची आहे आणि डोळे मिटून साक्षात भगवान नरसिंहाच्या उग्र रूपाचं स्मरण करायचं आहे. मनात असा विचार करायचा आहे की माझ्या प्रगतीत येणारे प्रत्येक अडथळा, माझ्या शत्रूची प्रत्येक वाईट नजर या मोहरीत बंदिस्त होत आहे. जेव्हा तुम्ही ही मोहरी त्या कापरासोबत उंबरठ्यावर जाळाल तेव्हा त्यातून जो धूर आणि जो प्रकाश निघेल तो साक्षात नृसिंहदेवाच्या नखांसारखा धारदार असेल. तो धूर तुमच्या घराच्या चौकटीतून बाहेर जाताना तुमच्यावर झालेली प्रत्येक वाईट नजर जळून खाक करेल. पण ही मोहरी पेटवताना तुम्हाला एक विशिष्ट मुद्रा करायची आहे आणि एक असा मंत्र म्हणायचा आहे जो शत्रूच्या बुद्धीला स्तंभित करेल. जो मंत्र
तो मंत्र आणि ती कृती नेमकी कशी करायची हे मी आता तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या कुटुंबात रक्षण व्हावं तर हा पुढचा भाग अजिबात मिस करू नका. कृती नीट समजून घ्या, कारण यातील प्रत्येक पायरी तुमच्या घराचं रक्षण करणारं एक पाऊल आहे. हा विधी करण्यासाठी उद्या संध्याकाळी साधारण 6:30 ते 7:15 ही वेळ सर्वात उत्तम आहे. सर्वात आधी आपल्या घराचा उंबरठा पुसून घ्या. उंबरठा हा लक्ष्मीचा वास असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे तिथे कचरा किंवा धूळ असता कामा नये. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाने किंवा तेलाने उंबरठ्याला थोडे मर्दन करा. आता उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळद कुंकवाचा वापर करून स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे समृद्धीचे प्रतीक असते, पण हे चारही दिशांनी येणाऱ्या संकटांना रोखून धरतं. आता एक मातीची पणती घ्या. जर पणती नसेल तर तुम्ही तांब्याचं किंवा पितळेचं पात्र वापरू शकता. आता त्यात थोडा भीमसेनी कापूर ठेवा. आता आपल्या उजव्या हाताच्या मुठीत पिवळी मोहरी घ्या. थोडे डोळे मिटून आपल्या कुलदेवतेचे आणि भगवान नरसिंहाचे स्मरण करा. तुमच्या मनात जी काही भीती आहे, जे काही संकट आहे, ते सर्व त्या मोहरीत उतरत आहे असा भाव ठेवा आणि ती मोहरी त्या कापराच्या वड्यावर अर्पण करा. चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी सांगते, ऐका. मंत्र शक्ती. आता तो कापूर प्रज्वलित करा. जेव्हा त्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला भगवान नरसिंहाचा हा वज्र सारखा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना आपली नजर त्या ज्वालांकडे असावी. उग्रवीर महाविष्णू ज्वलंत सर्वोमुखम नृसिंह भीषणं भद्र मृत्यू नमामिहम. हा मंत्र, या मंत्राचा अर्थ समजून घ्या. या मंत्रात आपण त्या देवाचं स्मरण करतो जो उग्र आहे, वीर आहे, जो सर्व बाजूंनी डोळे ठेवून आपलं रक्षण करतोय आणि जो साक्षात मृत्यूचाही मृत्यू आहे. हा मंत्र म्हणत असताना अशी प्रबळ कल्पना करा की तुमच्या घराला एक सुवर्ण प्रकाश वेढत आहे. तुमच्या घरातील भांडण, तंटे, आजारपण आणि तुमच्या शत्रूने तुमच्याबद्दल ठेवलेली प्रत्येक वाईट भावना या अग्नीच्या ज्वालांमध्ये जळून खाक होत आहे. विशेष सूचना सांगते, ऐका. हा उपाय करताना कोणाबद्दलही मनात सूड भाव ठेवू नका. आपण कोणाचं वाईट व्हावं म्हणून हे करत नाही आहोत, तर आपण रक्षण व्हावं म्हणून हे करत आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःला सत्य आणि धर्माच्या बाजूने सुरक्षित करतो तेव्हा अधर्म किंवा शत्रूंचा वार आपोआप निष्क्रिय होतो. नृसिंह देवाच्या तेजासमोर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती क्षणभरही टिकू शकणार नाही. हा विधी पूर्ण झाल्यावर ती पणती उंबरठ्यावरच थोडा वेळ राहू द्या आणि त्यानंतर त्यातील विभूती म्हणजेच ती राख एका छोट्या कागदाच्या पुडीत ठेवा. तिचं काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कुणाचं जरी भलं करणं हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्या पणतीमध्ये जी राख उरली आहे तिचं काय करायचं? तर ही नृसिंह विभूती आहे, जिने तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेतली आहे आणि मंत्रांच्या शक्तीने ती आता प्रज्वलित झालेली आहे. घरातील सदस्यांचे रक्षण. उद्या पूर्ण विधी झाल्यावर ही राख थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर घरातील लहान मुलं किंवा ज्यांना वारंवार नजर लागते त्यांच्या कपाळावर या राखेचा अगदी छोटा टिळा लावा. यामुळे त्यांच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होईल आणि बाहेरची कोणतीही बाधा त्यांना स्पर्श करू शकणार नाही. दुसरं म्हणजे घराचा मुख्य दरवाजा.
या राखीतील थोडा भाग घ्या आणि तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यात थोडा थोडा टाकून घ्या. यामुळे शत्रूने किंवा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाने तुमच्या उंबरठ्यावर पाऊल जरी ठेवलं तरी त्याची वाईट शक्ती तिथेच नष्ट होईल. तो तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तिसरं म्हणजे याचं विसर्जन सांगते, ऐका. उरलेली सर्व राख एका कागदात गोळा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा उशिरा रात्री ही राख तुमच्या घराबाहेर असलेल्या कोणत्याही झाडाच्या मुळाशी अर्पण करू शकता किंवा करा. वाहत्या पाण्यात सोडून द्या. चुकूनही ही राख कचऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकू नका, कारण ही नृसिंह देवाची आशीर्वादाने भरीत झालेली आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, विश्वास ठेवा. श्रद्धा असेल तर दगडातूनही देव प्रगटतो. हे प्रल्हादाने सिद्ध केलं आहे. उद्याची नृसिंह जयंती तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून सुखाचे प्रकाश घेऊन येऊ, हीच प्रार्थना. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि त्यानंतर तुमचा अनुभवात किंवा घरात जे काही सकारात्मक बदल घडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव ऐकून इतर हजारो लोकांनाही प्रेरणा मिळेल. अनेकांना वाटतं की शत्रू म्हणजे फक्त बाहेरची माणसं, पण कधी कधी आपले विचार, आपला आळस आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा हेच आपले मोठे शत्रू असतात. नृसिंह जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर या उंबरठ्यावरील उपायामुळे तुमच्या घरातील वास्तू पुरुष जागृत होतो. जेव्हा तुम्ही हे मोहरी आणि कापूर उंबरठ्यावर जाळता तेव्हा त्यातून निघणारा धूर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यातील अदृश्य बाधा दूर करतो. ज्या व्यक्तीला तुमचं वाईट करायचं आहे त्या व्यक्तीची बुद्धी आपोआप पलटते. त्याला तुमच्या विरुद्ध पाऊल उचलण्याचीही भीती वाटू लागते. हेच ते लोटांगण घालणे आहे. ही शक्ती आहे भगवान नरसिंहाच्या नखांची आणि त्यांच्या उग्र रूपाची. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते. जर अजूनही तुम्ही कमेंट केली नसेल तर आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भगवान नरसिंहाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.